अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संताच्या. या वारकरी संताच्या. मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संताच्या. या वारकरी संताच्या. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संताच्या. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवनातला स्वानुभव प्रकट करतात की आम्हाला मनुष्य जन्म मिळाला, ज्याच्या करता मिळाला ते साध्य आम्ही जीवनामध्ये केलं. जे साध्य जीवनामध्ये केल्यामुळे महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आता कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. असा स्वानुभव त्या अभंगातून महाराजांनी प्रकट केलेला आहे. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त हरिभक्ती परायण श्री एम.एस. पाटील महाराज यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. अंत्य औचित्य साधून हा कीर्तन सेवेचा योग आज योगायोगाने आपल्या वाट्याला आलेला आहे. त्यांच्या आयुष्याचा जर आपण आलेख पाहिला तर माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे बरं का. मी वयाने लहान आहे. आता 50 पूर्ण होऊन म्हणजे निम्मा टप्पा झालाय. त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा त्यांनी 25 पावसाळे जास्त खाल्लेत बरं का. म्हणजे अनुभव जास्त आहे त्यांचा. त्यांच्या सहवासामध्ये राहणारी बरीच मंडळी आहेत. पण एक मनुष्य जीवनाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, मनुष्य जीवन म्हटलं की त्या मनुष्य जीवनामध्ये काही
गुणाचा विचार मांडलेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये काही अंशाने कर्तृत्व असतं, मनुष्याच्या जीवनामध्ये काही अंशाने दातृत्व असतं आणि मनुष्याच्या जीवनामध्ये काही अंशाने नेतृत्व असतं. बरं का, एखाद्याच्या जीवनामध्ये नेतृत्व चांगलं असतं, दातृत्वाचा पत्ता नसतो. एखाद्याच्या जीवनामध्ये दातृत्व चांगलं असतं पण नेतृत्वाचा पत्ता नसतो. एखाद्याच्या जीवनामध्ये कर्तृत्व असतं, नेतृत्वही नसतं आणि दातृत्वही नसतं. आणि काहींच्या जीवनामध्ये याच्यातलं काहीच नसतं. बरं का, सांगण्याचं कारण आहे यातले हे तीनही गुण आमच्या MS पाटलांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. बरं का, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व. मी फक्त उल्लेख करून जाणार आहे, त्याचा विस्तार करणार नाहीये. मनुष्याच्या जीवनाला मोठेपण प्राप्त होण्याकरता काहीतरी जीवनामध्ये कर्तृत्व असावं लागतं. बरं का, मनुष्याच्या जीवनाला मोठेपण प्राप्त होण्याकरता काही नेतृत्व असावं लागतं आणि मनुष्याच्या जीवनाला मोठेपण प्राप्त होण्याकरता काही जीवनामध्ये दातृत्व असावं लागतं. बरं का, तिन्हीपैकी एखादा गुण असेल तर मनुष्याचं जीवन थोडं समाजामध्ये झळकतं. बरं का, आताच्या भाषेमध्ये बोलायचं तेव्हा त्यांनी आपल्या जीवनात जीवन जगत असताना त्यांच्या जीवनातलं नेतृत्व पाहायचं असेल तर ज्या संस्थेमध्ये त्यांनी काम केलं ती संस्था त्याला साक्षी आहे. बरं का, मॅनेजर म्हणून त्यांनी कार्य केलं म्हणजे एखाद्या पतसंस्थेचा मॅनेजर होण्याकरता तेवढं नेतृत्व करण्याची शक्ती त्या व्यक्तीच्या ठिकाणी लागते. कोणाला तरी ते मिळत नाही. बरं का, नेतृत्व होतं हे त्यांच्या जीवनामध्ये पाहायचं असेल तर त्यांनी ज्या संस्थेमध्ये कार्य केलं ती संस्था त्याला साक्ष आहे. कर्तृत्व आपण गावच्या लोकांनी पाहिलेलंच आहे आणि काही परमार्थाच्या संबंधाने आमच्या जीवनाशी संबंधाला तिथं आम्ही दातृत्व पाहिलेलं आहे. बरं, तेव्हा जीवन जगत असताना त्यांनी नेतृत्व केलं पण हे करत असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक सदाचारता जीवनामध्ये सांभाळली. लक्षात ठेवा, आणि ती सदाचारता सांभाळण्याकरता त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं, पंढरीरायाचे दास झाले. पण दोन गोष्टी एकत्र नांदल्या पाहिजेत म्हणून त्यांच्या जीवनाला विशेषत्व आहे. नेतृत्व करत असताना ते वारकरी जीवन जगले. लक्षात ठेवा, आणि वारकरी जीवन जगण्यामध्ये तुकोबांनी वर्णन केले, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो.
भावनेने आम्ही जन्मालो. नोकरी केली म्हणून जीवनाला धन्यता नाही बरं का. पैसा मिळवला म्हणून जीवनाला धन्यता नाही. सत्ता भोगली म्हणून जीवनाला धन्यता नाही. पंढरीरायाचे दास झालो म्हणून जीवनाला धन्यता आहे. हा त्यांच्या जीवनातला जमेचा भाग आहे, लक्षात ठेवा. जे जीवन जगत असताना ते वारकरी झाले, नुसते वारकरी झाले नाहीत. त्यांनी काय आपल्या संप्रदायाचा, संत वाङ्मयाचा आपल्या परीनं अभ्यास केला. अभ्यास करून ज्ञानदानाचं कार्य त्यांनी निरपेक्ष बुद्धीनं केलं बरं. कीर्तनाच्या माध्यमातून आज समाजाला ज्ञान दिलं जातं बरं. आज कीर्तनकार फार वाढलेत, कंसात बाजारीकरण झालंय बरं. बाजारीकरण झाले. त्यांनी कीर्तन जी जीवनामध्ये केली, व्यवसाय म्हणून त्यांनी कीर्तन केली नाहीत बरं का, लक्षात. आज ठरवल्याशिवाय कीर्तनकार येत नाही, लक्षात ठेवा. आपल्या वारकरी संप्रदायाला ही लागलेली कीड आहे, लक्षात ठेवा. निरपेक्ष भावनेने कार्य करायचं आहे. कुठली मानाची अपेक्षा नाही, धनाची अपेक्षा नाही. या भावनेनं त्यांनी आपल्या जीवनामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य केलं बरं. आणि आपला प्रपंच सांभाळला, आपली नोकरी सांभाळली, आपल्या वाट्याला आलेलं कर्म त्यांनी केलं. अगदी ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायला ठरलं तर तया सर्वात्मका ईश्वरा सो कर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी मनोनीतीये पूजे इरजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. आपल्या वाट्याला आलेलं कर्म ही कर्मरूपीच पूजा, ईश्वराची पूजा बरं का. प्रामाणिकप्रमाणे आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय, आपल्या वाट्याला आलेली नोकरी जर प्रामाणिकपणे आपण केली, ईश्वरार्पण बुद्धीने केली, ती कर्म न राहता ती पूजा होते, लक्षात ठेवा. आणि या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्रवास केला. शेवटी प्रारब्ध आहे आणि तो प्रारब्धाचा भोग कोणाला सुटलेला नाही, देवादिकांना सुटलेला नाही. आपल्या जीवनातला कसा सुटेल. पण त्यांच्या जीवनामध्ये काही प्रसंग आले, ते प्रसंग त्यांनी सावरले बर. ज्ञानोबरांनी वर्णन केले, रोगी माणसाला रोग आवडत नाही, दरिद्री माणसाला दारिद्र्य आवडत नाही, पण ते अदृष्ट आहे ना, भोगायला लावते ना. रोग काय रोगिया दरिद्र का दरिद्रिया परिभोग विजय बरिया अदृष्ट जेने. रोगी माणसाला रोग आवडत नाही, पण तो भोगावा लागतो, लक्षात ठेवा. दरिद्री माणसाला दारिद्र्य आवडत नाही, पण भोगावा लागतो. तसं त्याने आपल्या जीवनामध्ये आलेले हे काही दुःखाचे प्रसंग आहेत, भोगले. मी ऐकलं, एवढी जवळून मी कधी त्यांची चौकशी केली नाही, पण आज प्रसंगाला आणि त्या परिस्थितीमध्ये ते आज जगतायत. ठेविले अनंते तैसेचे राहावे, ठेविले अनंते तैसेचे राहावे, इतिहासो जावे समाधान. हे गेले आनंदे तैसेचे राहावे, हे गेले आनंदे तैसेचे राहावे, जिथे आसो जावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे, राहावंच लागतं. हे जरी खरं असलं, पण ती भावना अंतःकरणामध्ये जागी व्हावी लागते ना. आणि या पद्धतीने ते आज जीवन
जगतायत आणि जगत असताना त्यांच्या आयुष्याला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचा माणूस की आपल्या 75वीच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा घडावी तसा त्यांचा आजचा हा दिवस नाही बरं का. त्यांनी पुढे तो कार्यक्रम नियोजित केला होता आणि आमचे गावचे मित्र काही अभ्यासक वृत्तीनं ते जीवन जगतात असे आमचे प्रकाशराव कदम सर. त्यांच्यामुळे तर मला वाटतंय पाटील साहेबांचा संबंध आला बरं का. एक 25 वर्षापासून असेल संबंध. आणि त्यांनी फोन केला की असा असा त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होतात आणि त्यांनी तारीख पुढच्या 15 निवडलेली आहे. म्हणलं मी काय रिकामा नाही. मग ते म्हणजे त्यांची इच्छा आहे तुमचंच कीर्तन करायचं. त्याचं कारण आहे माझं म्हणून त्यांनी कीर्तन ठेवले नाही बरं का. तीर्थरूप वैकुंठवासी काजवे महाराजांच्या वरती त्यांची असलेली श्रद्धा, त्या श्रद्धेच्या पोटी त्यांनी कीर्तन ठेवलेलं आहे. माझं म्हणून नव्हे, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा. त्यांनी महाराजांचं जीवन जवळून पाहिलेलं आहे. फार त्यांची श्रद्धा महाराजांच्या वरती. तो त्यांची इच्छा कीर्तन करायचं असेल तुमचंच करू, आम्ही तारीख बदलू, पण तुम्ही कीर्तनाला आला पाहिजे असा त्यांच्या अंतःकरणातला हा एक घेण्यासारखा सद्भाव आहे बरं का. लक्षात ठेवा. कारण समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जाता सांगता सांगतो लोकांना कळावं मोठा कीर्तनकार कोण, जो पैसे जास्त घेतो तो कीर्तनकार मोठा अशी समाजाने कल्पना केली. जो पैसे जास्त घेतो तो कीर्तनकार मोठा. एवढी लोकांची बुद्धी भ्रष्ट झाल्या, वारकऱ्यांची झाल्या हो, सप्ते करणाऱ्यांची झाल्या. ही खेदाची गोष्ट आहे. लोकाला कीर्तनकार ओळखता येणार, वारकरी ओळखता येणार. त्या लोकांनी कीर्तनाचा तमाशा केलाय, तमाशा. लक्षात ठेवा. याची फळं वारकऱ्यांना सप्त करणाऱ्याला भोगावी लागते. लक्षात ठेवा. मी आज योगायोगाने विषयाला म्हणून सांगतो. लक्षात ठेवा. फार प्रकटलेलं आहे. आज एक थोर कीर्तनकार, ज्येष्ठकार कीर्तनकार आहेत आळंदीमध्ये. ते नेहमी कीर्तना सांगतात अशा कीर्तनकाराची कीर्तनकार ठेवणारे समाज, कीर्तनकार तर नरकाला जाईलच पण कीर्तन ठेवणारा समाज सुद्धा नरकाला जाईल. लक्षात ठेवा. का आज लोकांना सदाचार म्हणजे काय माहिती नाही बरं का. सदाचार म्हणजे काय माहिती नाही. लक्षात ठेवा. जो पैसा अधिक घेतो तो कीर्तनकार मोठा अशी जी कल्पना केली, ही कीर्तनाचं स्वरूप नाही. लक्षात ठेवा. संतांनी फार वर्णन केले. जो जेने करोनी अंतरी त्या भगवंताविषयी वैराग्य निर्माण व्हावं, भक्ती निर्माण व्हावी, असं ज्या कीर्तनातून वर्णन केल्यानंतर मनुष्याच्या जीवनाचं परिवर्तन घडतं. ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरती. बर का. अभंग वाचा. लक्षात ठेवा. भाव मला आपल्या समोर प्रगट करायचा आहे. अंतःकरणामध्ये कार्य करत असताना आज सदाचार ओळखता आला पाहिजे बरं का. आणि ती सदाचाराची ठेवण आज बोटावर मोजण्यासारख्या कीर्तनकारांच्या जीवनामध्ये. लक्षात ठेवा. तात्पर्य एवढंच, त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला सद्भाव. का मला हे बोलण्याचं कारण आहे त्यांचा स्वभाव फार परखड बरं का. आता ते नरम झालेत आजारामुळं. त्यांचं शरीर जर पाहिलं तर धिप्पाड. मागच्या 15 ते
मग याला भेटण्याकरता आले. कीर्तन झाल्यानंतर माझ्यासमोर उभे राहिले. मला ओळखनात. म्हणलं आपणच एम.एस. पाटील महाराज. मी त्यांना प्रश्न विचारा. हो म्हणले महाराज मीच आहे म्हटले. पण ज्या आवेशामध्ये आम्ही त्यांना पाहिलं तो आवेश त्यांच्या जीवनामध्ये आता राहिला नाही बरं. फार त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांना माईकची गरज नाही, आवाज त्यांचा मोठा, बोलणं मात्र परखड बरं. म्हणून अशी परखड माणसं समाजामध्ये सामाजिक कार्य करण्याकरता सुद्धा लागतात आणि पारमार्थिक कार्य करण्याकरता सुद्धा लागतात बरं. आणि असं ज्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी असलेली श्रद्धा, जेवढी जी श्रद्धा मी सांगितलं, माझ्याकडे बघून त्यांनी कीर्तन ठेवलं नाही, आमच्या वडिलांच्याकडे बघून त्यांनी कीर्तन ठेवलेलं आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली श्रद्धा, तेव्हा त्यांच्या ह्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. फार अतिशय गौरवास्पद आहे बरं का, लक्षात ठेवा. आज अलीकडे संपत्तीवान माणसं भोगी बनलेत आणि माणसं लग्नाचा वाढदिवस करायला लागलेत बरं. लग्नाचा वाढदिवस करायला लागलेत. करावा का ना करावा, स्वतंत्र भेटा सांगतो. लाखो रुपये माणसं खर्च करायला लागलेत, पण आई वडिलाचं श्राद्ध घालायला कोणी तयार नाही बरं. लग्नाचा वाढदिवस करणं हे भोगी लोकांचं काम आहे, भोगी. अधिक ज्याच्याकडे पैसा आला, आणि ही संस्कृती भारतीय संस्कृती नाही, पाश्चात्य संस्कृती आहे, लक्षात ठेवा. वाढदिवस करायचा असेल तर कोणता वाढदिवस करावा, त्याला काही शास्त्रामध्ये मर्यादा सांगितली. एक 61चा कार्यक्रम करावा, एक 75चा कार्यक्रम करावा, याच्यानंतर एक कार्यक्रम येतो सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा, तो 80च्या पुढे करावा बरं. आणि शेवटी एक येतो शताब्दी महोत्सव. ते का करावे, त्या शरीरामध्ये जी देवाने दिलेली इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांची शांती, त्यांचं बळ वाढावं म्हणून काही विधी दिला शास्त्रामध्ये, वैदिक वर, वैदिक विधी. पुढच्या कालावधीमध्ये आणि आतापर्यंत आयुष्यामध्ये ज्या इंद्रियांनी आपल्याला साथ दिली, त्या इंद्रियांची शांती करण्याकरता होम हवन केलं जातं. तो विधी करावा. तो विधी नाही करता आला तर असा विधी सांगितला की 75 कणकीचे दिवे तयार करावेत. कणकीचे, त्याच्यामध्ये तूप आणि वात एका परातीमध्ये ठेवावेत. आणि ज्या व्यक्तीला हे वय पूर्ण झालेलं आहे त्यांना आक्षेपण करावं. त्यांच्या घरच्या लोकांनी, मुलाने, मुलीने, परिवाराने त्या 75 दिव्याने त्यांना ओवाळावं बरं का. तुपाचे दिवे कणकीचे करावेत बरं का, असा विधी आहे. त्या दिव्याने त्यांना ओवाळं. तेल नाही, तुपच पाहिजे. कुणी म्हणे ना आम्ही चांदीचे दिवे आणले तर नाही चालत, कणकीचेच लागतात. आणि ते ओवाळावं. दुसरा विधी सांगितला, त्यांची तुला करावी. मग ती आपल्या आपल्या परीने करावी. शर्करा तुला, साखरेची तुला एका पारड्यामध्ये त्या व्यक्तीला बसवावं आणि तेवढ्याच वजनाची साखर दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवावी. साखरेची करा, गुळाची करा, फळाची करा, धान्याची करा, वस्त्राची करा, चांदीची करा, सोन्याची करा, नाण्याची करा, करावी बरं का. आणि ते केल्यानंतर जेवढ्या वजनाचं काही तुम्ही ते असेल ते आलेल्या लोकांना दान म्हणून वाटायचं. त्याचा वापर करायचा नाही बरं, वापर करायचा नाहीये. जी तुला केली ती तुला केलेली आलेल्या लोकांना ते दान करायचं. तुम्ही कशाची करा, सोन्याची जरी तुला केली तर ते सोनं वाटलं पाहिजे म्हणून कोणी सोन्याची करत नाही, साखरेची केली जाते. परवाच एका वारकरी मुलाने आपल्या आईची 61 केली
आणि प्रत्येक आलेल्या वारकऱ्याला त्यांनी 2-2 किलोचा गुळ भेट दिला बरं, दान द्यावं असा विधी आहे. साखर गेल तर साखरेचे असे त्या पुड्या बांधाव्यात आणि वाटाव्यात, पण ते करावं असा विधी आहे. यातलं काही नाही जमलं तरी कमीत कमी त्यांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एक ज्ञानदानाचं कार्य म्हणून कीर्तन तरी करावं, हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण आता दिलेली साखर काय 8 दिवसाच्या पुढे पुरणार नाही, पण आज ऐकलेलं चिंतन आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडेल, आयुष्यभर उपयोगी पडेल. म्हणून त्यांच्या ह्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज हा कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आज ज्ञान वितरणाचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये घडत आहे. हा एक त्यांच्या जीवनातला वारकरी जीवन असल्यामुळं हा योग आज प्राप्त झालेला आहे. आणि त्या संबंधाने आजचा हा सेवेचा योग आपल्या वाटेला आहे. त्या निमित्ताने जो सेवेकरता निवडलेला अभंग आहे जगद्गुरु श्री तुकोबारांचा अभंग आहे. त्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपला स्वानुभव जरी प्रगट करत असले तरी आज समाजाला दिशा देतात बरं. जो जो मनुष्य जन्माला आलेला आहे, जो जन्माला आला, जो आम्हा तुम्हाला जन्म मिळाला, तो सदासजी मिळालेला नाहीये. 3 गोष्टीचं दुर्लभत्व सांगितलं. मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर परमार्थाची आवड निर्माण होणं हे त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. आणि परमार्थाची आवड निर्माण झाल्यानंतर संतांची भेट होणं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. बरं का, पहिल्यांदा मनुष्याचा जन्म मिळणंच दुर्लभ आहे, लक्षात ठेवा. मिळणं नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणून पहिल्यांदा मनुष्याचा जन्म मिळणं दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? देव दुर्लभ आहे, देव दुर्लभ. सदाशिवजी मनुष्याचा जन्म मिळत नाही, कंसात वशिल्याने मिळत नाही, वशिल्याने मिळत नाही बरं. अट्टहास करून मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही, लक्षात ठेवा. तो योग जीवनामध्ये जुळून यावा लागतो. आणि तो तुकोबाराय म्हणतात आम्हाला मिळाला. कसा मिळाला? काकटाई न्याय पावला हा देह, काकटाई न्याय पावला हा देह, न घडे ते उपाय घडो आले, न घडे ते उपाय घडो आले. काकटाई न्याय पावला देह, काकटाई न्याय पावला देह, न घडे ते उपाय घडो आले, न घडे ते उपाय घडो आले. काकटाई न्याय पावला हा देह. काक म्हणजे कावळा, टाळी म्हणजे टाळी वाजवणं. एक आंधळा मनुष्य
टाळी वाजवत बसला होता आणि टाळी वाजवता वाजवता त्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडला. हे घडणं शक्य नाही पण घडलं म्हणतात. डोळस माणसाला कावळा सापडत नाही, आंधळ्याला सापडेल. कावळा धरण्याचा प्रयत्न केला तरी कावळा सापडत नाही. आणि त्यात आंधळा टाळी वाजवत होता आणि टाळी वाजवता वाजवता चुकून त्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा चुकून हा जन्म मिळालाय. बर काक टाळी न्यायी पावला हा देह, न घडे ते उपाय घडो आले. घडणं शक्य नाही पण घडत असं कधी कधी. तसा हा मनुष्याचा जन्म प्रयत्न करून आपल्याला मिळू शकत नाही पण योगाने मिळालेला आहे. दुर्लभ आहे. यातून दुर्लभता सांगायची बर. 84 लक्ष योनीचं वर्णन केलंय शास्त्राने. पण त्या 84 लक्ष योनीचं वर्णन करत असताना नरदेह मिळणं मात्र दुर्लभ सांगितलं बर का. दुर्लभ आहे. किती दुर्लभ सांगितलं मी वाक्य बोलून गेलो. देव दुर्लभ आहे, देव दुर्लभ. म्हणून देवाधिकानी देवाकडे मागणी केली, देवा आम्हाला जन्माला घालायचा असेल तर कुठं जन्माला घाल? मनुष्य योनीमध्ये जन्माला घाल. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. आता स्वर्गातल्या देवांचा देह जन्म चांगला का मृत्यूलोकातला जन्म चांगला? हो, तारतम्य भावाने विचार करा. जर लौकिक दृष्टीने विचार केला तर स्वर्गातला देह चांगला, त्याला दुर्गंधी नाही, त्या देहाला दुर्गंधी नाही, रोग होत नाही. आता रोगाशिवाय माणसाला जगताच येत नाही. म्हणजे त्या देहाचा विचार केला तर रोगाचा संबंध नाही. लक्षात ठेवा, दुर्गंधीच नाही त्या देहाला. तिथं जेवावं लागत नाही, त्यामुळे रेशनची व्यवस्था मृत्यूलोकात आहे, वर नाही बर का. अन्नच खावावं लागत नाही, अमृत सेवन करून जगावं लागतं. म्हातार व्हावं लागत नाही, तेव्हा पांढऱ्याची काळी करण्याचा प्रश्नच येत नाही. असं असताना सुद्धा म्हणतात मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. आणि तुकोबारे म्हणतात तो आम्हाला जन्म मिळालेला आहे, आम्ही भाग्यवान आहोत. य लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो. दुर्लभता सांगितली बर का. देव दुर्लभ आहे. देवाधिकानी इच्छा करून सुद्धा त्यांना मिळाला नाही असा देह आम्हाला मिळाला. तुकोबारे म्हणतात पहिला विचार सांगतात बर का. दुर्लभ असलेला आम्हाला हा मनुष्य जन्म मिळाला आणि मनुष्य जन्म मिळाल्यानंतर महाराज म्हणतात त्याच्या पुढचं आमचं विशेषत्व आहे, आम्हाला परमार्थाची आवड निर्माण झाली. परमार्थाची आवड निर्माण झाली. हे होणं फार अवघड आहे. लक्षात ठेवा, जरी नरदेह मिळाला तरी सर्वांना परमार्थाची आवड निर्माण होत नाही. देवदेव करावा असं कोणाला वाटत नाही, वारकरी व्हावा असं कोणाला वाटत नाही, आपला उद्धार करून घ्यावा असं कोणाला वाटत नाही. आज प्रत्येक मनुष्य विचार करतोय मी इंजिनियर कसा होईल, मी डॉक्टर कसा होईल, मी वकील कसा होईल, मी कीर्तनकार कसा होईल. पण काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै खंड येईल कर्म, असं कोणाला वाटतंय? कीर्तनकार होणं म्हणजे पारमार्थिक नव्हे, हे जाता जाता लक्षात ठेवा. एक परमार्थाचं अंग आहे.
हा उद्धाराच्या दृष्टीने आज कोण परमार्थ करायलाय हो? कुणीच नाहीये. मी आळंदीत 10 वर्ष शिकायला होतो. वयाच्या 16व्या वर्षी मी आळंदीला गेलो होतो. माझं भाग्य बरं का. वयाच्या 16वं वरीस धोक्याचं म्हणतात ना. त्याच वयात मी आळंदीला गेलो. तीर्थरूप महाराजांच्या आज्ञेतून महाराज म्हणले तुला झेपेल का? म्हणले माझी इच्छा आहे, जायचं आहे. काढले कष्टाने दिवसभर. आणि त्या आळंदीतली आज अशी परिस्थिती आहे. मुक्त होण्याकरता आळंदीत येणारी विद्यार्थी बोटावर मोजण्यासारखे आहेत. जो जो येतोय तो म्हणते मला गायक व्हायचा आहे, मला वादक व्हायचा आहे, मला कीर्तनकार व्हायचा आहे. याचीच गर्दी आळंदीत आहे. याचीच गर्दी आळंदीत आहे. मुक्त होण्याकरता फार बोटावर मोजण्यासारखी तिथे येतात बरं का. शास्त्र सांगतं जसा मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे तशी परमार्थाची इच्छा निर्माण होणं हे सुद्धा दुर्लभ आहे बरं का. परमार्थाची इच्छा निर्माण होणं, उद्धाराची इच्छा निर्माण होणं असं किती लोकांना वाटतं. मला देव भेटावा, मला देव भेटावा. कोणाला वाटत नाही. लक्षात ठेवा. देव भेटीची इच्छा निर्माण व्हावी अंतःकरणामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर. आम्हाला असं वाटतं. लोक विचारतात, लोकांची भावना आहे देव भेटावा असं कोणाला वाटत नाही. आम्हाला लोक भेटले की विचारतात महाराज आमच्या मुलाला मुलगी बघा, कधी करशी लग्न ठावे तुझ ईश्वरा. बर का. प्रत्येकाच्या जीवनामध्येच आहे. देव व्हावा असं वाटत नाही, नवर देव व्हावा. मी मुक्त व्हावा असं कोणाला वाटत नाही. पण तुकोबाराय म्हणतात आमच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली बर का. कई आईशी दशा येईल माझे अंगा, कई आईशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसी, चित्त पांडुरंगा झुरतसी. कई आईशी दशा येईल माझे अंगा, कई आईशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरताचे, चित्त पांडुरंगा झुरताचे. कई ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतशी. चित्ताला झुरणी लागली, झुरणी. देव भेटावा, त्या देवाने माझ्यावरती कृपा करावी. कुणी भेटला की त्याला विचारावं, कुणी भेटलं की मला देव भेटेल का, माझ्यावरती देवाची कृपा होईल का. उसावेची हेची वाटे जे जे भेटे तयाशी. आता उलट झाले. कीर्तनकार भेटला तर लोक म्हणतात महाराज आमच्या मुलगीला स्थळ काढा, मुलाला स्थळ. अरे कोणाला विचारावं हे तरी नाही. तुम्ही गावं फिरता हो, आम्ही याच्या करता फिरतोय. फार लोक मला बायोडेटा पाठवतात महाराज बघा. आम्ही जर लोकांचे बायोडेटे जर डोक्यात ठेवले तर ही कीर्तन डोक्यात राहतील का. पण लोक आम्हाला सांगतात बघा कुठंतरी बघा गरीबाचे असेल बघा,
मी कधी कधी लोकांना सांगतोय माझ्या करताच मी माझ्या आयुष्यात बघितलं नाही तर तुमच्या मुलाकरता कशी बघेल. तात्पर्य तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीची तळमळ लागली आहे, झुरणी लागलेली आहे. झुरणीवर का झुरणी कधी लागते हो? 12वीला विद्यार्थी असावा आणि त्याची इच्छा असावी आपल्याला 99% मार्क पडले पाहिजेत. त्याकरता तो रात्रंदिवस अभ्यास करतोय, खात नाही, पित नाही, कोणाशी बोलत नाही. त्याचा नुसता ध्यास असतो काय, मी एवढ्या टक्केवारीने पास होईन का, एवढ्या टक्केवारीने मी पास होईन का, अशी त्याला रात्रंदिवस त्याच्या चित्तामध्ये झुरणी लागलेली आहे. अशी देवाच्या भेटीची लागावी. बरं दुर्लभ आहे, पण तुकोबारे म्हणतात हे आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. न मिळणारा जन्म मिळाला. जी इच्छा दुर्लभ आहे ती इच्छा दुर्लभ आमच्या जीवनामध्ये निर्माण झाली. आणि तिसरी गोष्ट ही इच्छा पूर्ण करण्याकरता संत भेटावे लागतात. संत भेटल्याशिवाय ती इच्छा पूर्ण होत नाही. महाराज म्हणतात तिन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये ज्या दिवशी आमच्या पूर्ण झाल्या त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे आजे फळ झाले जाते आजे फळ झाले जाते तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती जन्माला जाते आधी पया झाले जाते आधी पया झाले जाते आधी पया झाले जाते जगद्गुरु श्री तुकोबारा सांगतात तिन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडल्या. जन्मालो त्याचे मनुष्य जन्म मिळाला, परमार्थाची इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा पूर्ण करणारे संत भेटले. हे एका जन्मामध्ये सगळ्यांच्या घडत नाही. आता जन्म आपल्याला मिळालाय, आपण आता परमार्थाला लागलोय, जन्म मिळालाय, पण याच जन्मामध्ये आपल्याला देव भेटेल एवढी आपली तीव्र इच्छा नाहीये. पण या जन्मामध्ये केलेलं मात्र वाया जाणार नाही. बरं का, वाया जाणार नाही. आता आपण भजन करतोय, परमार्थाची साधना करतोय, आपला आयुष्याचा काळ चाललेला आहे, अजून काही लक्षणं दिसत नाहीत. कुठली भगवंताच्या भेटीची ओढ व्हावी, ओढ निर्माण व्हावी, एवढी ओढ आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये नाही. फक्त आपण पहिल्या प्रहरामध्ये आहोत, नरदेह मिळालेला आहे, पण जी तीव्रता अंतःकरणामध्ये लागते ती तीव्रता आज आमच्या जीवनामध्ये नाही. लक्षात ठेवा, ती सजासजी निर्माण होत नाही. ज्ञानोबारांनी एक दृष्टांतपूर्वक देवाकडे मागणी केलेली आहे. देवा, खरंच तुझ्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण व्हावी, आणि ती कशी व्हावी? परिमळाची धाव भ्रमर ओढी,
परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मद तैशी तुझी गोडी लागो मद अविता गे माय वितेना अविता गे माय वितेना अविता गे माय वितेना परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मद तैशी तुझी गोडी लागो मद परिमळाची धाव भ्रमर ओढी भ्रमराची काश तिथे सांगितलंय त्या भ्रमराला जर दुरून फुलाचा जर परिमळ सुगंध जर त्याच्या नाकाला जर आला तिथं असेल तिथं ते जातं बरं का जिथं असेल तिथं काही लोकांना कीर्तनाची आवड आहे माणसं 200-200 किलोमीटर कीर्तन ऐकायला जातात काही माणसं घराच्या शेजारी असून येत नाहीत बरं आवड नाही म्हणजे परिमळ त्या भ्रमराची अवस्था आहे किती दूर आहे तो भ्रमर विचार करीत नाही बरं का किती दूर असो पण तो सेवन करण्याकरता किती जरी कष्ट झाले तरी तो सेवन करण्याकरता जातो तशी तैशी तुझी गोडी लागो मज अशी आवड निर्माण व्हावी लागते परमार्था करता आमच्या तुमच्या जीवनामध्ये जरी हा मनुष्य जन्म मिळाला असला तरी हा पुढची जी इच्छा तीव्रता आहे तीव्र इच्छा आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये नाही हा तुकोबरांच्या जीवनामध्ये तिन्ही गोष्टी घडल्या महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा काय वर्णन केले तुकोबाराने याला म्हणतात तीव्रता अंतकरणामध्ये देवाविषयी बरं का तुकोबाराने दृष्टांत दिलाय तुकोबारा म्हणतात जसा मासा हा पाण्या वाचून राहू शकत नाही जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी म्हणून आयुष्य फार नव्हतं तुकोबरांच्या जीवनामध्ये 42 वर्षाचं आयुष्य होतं किती आणि त्या 42 वर्षामध्ये महाराजांच्या जीवनामध्ये सगळं घडलंय बरं का या तिन्ही गोष्टी जीवनामध्ये घडाव्या लागतात आणि हे जीवनामध्ये जर घडेल तर ज्याच्या करता जन्म मिळाला मनुष्य जन्म मिळालेला दुर्लभ आहे तो कशा करता मिळाला केवळ संसार करण्याकरता मिळालेला नाही आहे संसार करण्याकरता मिळालेला नाही लक्षात ठेवा त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता हा जन्म मिळालाय ज्याच्या करता मिळाला ते आज आमच्या जीवनामध्ये आज घडीला तुकोबराय म्हणतात साध्य झालं ते आम्हाला मिळालं आणि या तीन गोष्टी एकत्र आल्या तर ते पूर्णत्वाला जातं एरवी पूर्णत्वाला जात नाही बरं का लक्षात ठेवा क्रम आहे
नरदेहाची दुर्लभता, हा परमार्थाची दुर्लभता आणि संत भेटीची दुर्लभता, तिन्ही गोष्टी तुकोबरांच्या जीवनामध्ये घडल्या. संत भेटीची तळमळ लागली, गुरु कधी भेटतील, गुरु कधी भेटतील. आणि त्या तळमळीला पाहून गुरुच आले भेटायला. बरं का, कुठं भेटायला आले? भेटण्याची जागा होती का? नव्हती. पण त्यांची अवस्था पाहून त्या सद्गुरूंना वाटलं जिथं महाराज असतील तिथं जाऊन आपण भेटायचं. सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना, सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना. सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना, सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना. मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर. सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना, सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना. मस्तकी तो जाना ठेविला कर, सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना. सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. महाराज गंगेच्या स्नानाला चालले होते नाम इंद्रायणीच्या. आणि पहाटेच्या वेळेला महाराजांना सद्गुरु संत भेटण्याकरता आले. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. आणि त्या रस्त्यामध्ये भेटले आणि भेटल्याबरोबर तुकोबारांनी काय केलं? त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. मस्तक ठेवल्यावर त्यांनी डोक्यावरती हस्तक ठेवलं. बरोबर, या तिन्ही गोष्टी जीवनामध्ये घडल्या. महाराज म्हणतात जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे का. दुर्लभ नरदेह मिळाला. त्या नरदेहामध्ये परमार्थाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि जीवनामध्ये संत भेटले. संत भेटले, नुसते भेटले नाहीत, त्यांनी कृपा केली. आम्हा तुम्हाला भेटतात पण कृपा करत नाहीत का? अजून आपण त्या योग्यतेचे नाही, योग्यतेचे नाही. लक्षात ठेवा, भेटतात संत प्रत्येकाच्या जीवनामध्ये. भेटले तरी ओळखता येणं हा भाग पुढचा आहे, लक्षात ठेवा. आणि ते भेटावेत आणि त्यांनी कृपा करावी. तुकोबाराय म्हणतात ते भेटले, नुसते भेटले नाही. ज्या संतांचा सहवास आमच्या जीवनामध्ये लाभला ना, त्यांनी आम्हाला काय केलं? काय केलं? तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले. वयनीरा चली खंती,
भय निरसली खंती भय निरसली खंती भय निरसली खंती तुम्ही सांभाळिले तंते तुम्ही सांभाळिले तंते तुम्ही सांभाळिले तंते तुम्ही सांभाळिले तंते कीर्तनाचा नियम आहे, म्हटलेली चाल म्हणायची नसते बरं. तुम्ही म्हटली, मी म्हटलेली चाल म्हटली. हा, कीर्तनकारांनी म्हटलेली चाल म्हटली तर चालते का, ओघामध्ये येते. पण टाळकऱ्यांनी म्हटलेली चाल म्हणायची नाही का, टाळकऱ्याला म्हणण्याकरता स्वातंत्र्य असतं. मी चाल म्हटली, ती म्हटलेलीच तुम्ही म्हटली बरं का. असो दे, वेळ भागवून नेते. तुम्ही सांभाळले संती. मी एक भाव शिल्लक ठेवलाय, मी उत्तरार्धा भावार्थानंतर सांगणार आहे. आजी फळ झाले साचे, काय फळ मिळालं, त्या फळाचं स्वरूप काय, पुढं विचार म्हणणार आहे. पण महाराज म्हणतात आम्हाला संत भेटले आणि त्या संतांनी आमचा सांभाळ केला. म्हणून पहिल्यांदा संत भेटणं दुर्लभ आहे, पण महाराज म्हणतात भेटले, नुसते भेटले नाही, त्यांनी आम्हाला सांभाळ बर का. संत कोणाचा सांभाळ करतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये उद्धाराची चिंता निर्माण झाली त्याचा सांभाळ करतात बर का. उद्गार आहेत निळोबाऱ्यांचे, सांभाळिले 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 अनाथा, केला निळा केला निळा केला निळा पावन. तुकोबारांच्या विषयी त्यांची उद्गार आहेत. निळोबाऱ्या म्हणतात तुकोबारांनी आम्हाला सांभाळलं बरं. तसं तुकोबाराय म्हणतात आम्हाला ज्ञानोबाऱ्यांनी सांभाळलं, आम्हाला ज्ञानोबाऱ्यांनी सांभाळलं बरं का. कारण परमार्थाची साधना करत असताना त्या पारमार्थिकाचा योगक्षम भार संत आपल्याकडे घेतात. लक्षात ठेवा, योगक्षम भार आपल्याकडे घेतात. भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख. मुलगा जर चालता चालता जर थकला तर आई त्याला कडेवरती घेते. तसं परमार्थाची साधना करत असताना जो जिज्ञास आहे, जो मुमुक्ष आहे, जो साधक आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये साधनेमध्ये तीव्रता निर्माण झालेला आहे, तो साधना करता करता त्या साधनेमध्ये थकला तर संत त्याला कडेवर घेतात, त्याला धीर देतात आणि ती साधना त्याच्याकडून करून घेतात बरं. तुकोबारे म्हणतात आमच्या जीवनामध्ये संत भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी काय केलं, आम्हाला सांभाळलं बरं. तुम्ही सांभाळले संती, आणि सांभाळून काय केलं, भय निरसली खंती. जे आम्हाला फळ आज मिळालं त्या फळाचा परिणाम सांगतात तुकोबाराय. काय फळ मिळालं त्याचा उल्लेख केलेला नाही, नंतर सांगणार आहे.
पण त्या फळाचा परिणाम भय निरसली, खंती निरसली. जे आम्हाला फळ मिळालं त्या फळाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये भयही राहिलं नाही आणि खंती नाम कुठली काळजी चिंताही राहिली नाही. बरं, असं फळ आम्हाला मिळालं. बरं, असं कोणतं फळ आहे जे फळ मिळाल्यानंतर जीवनामध्ये भय राहत नाही? प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकच भय आहे, जन्म मरणाचं भय. हे सर्वात मोठं भय आहे. बरं, काल येऊन गेला कोरोनाचा, आणि त्या कोरोनाच्या कालामध्ये माणसं घाबरली. कशाला हो? मृत्यूला घाबरली. तेव्हा जवळ कोणी यायला तयार नाही. कीर्तन बंद पडल्यात नवल नाही, लक्षात ठेवा. वाऱ्या बंद पडल्या नवल नाही. ज्या बापानी जन्म दिला, माय बापानी, त्यांच्या जवळ सुद्धा जन्म देणारी मुलं सुद्धा गेली नाहीत. जिने आपल्या पतीला जीवन समर्पित केलं ती सुद्धा गेली नाही. का? यांच्या जवळ गेलो आणि संसर्ग झाला तर मी मरेन. भयाच्या पोटी माणुसकी गेली निघून, लक्षात ठेवा. फार मोठं उच्च कुटीचं भय आहे मरणाचं. ते मरणाचं भय कशाने जात नाही. कशाने? आमच्या तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं भय आहे. ते अनेक साधनाने घालवता येतं. अनेक साधनाने घालवता येतं. पण मृत्यूचं भय मात्र हे कोणत्याही साधनाने घालवता येत नाही. घालवता येत नाही. त्याला गुरु कृपाच झाली पाहिजे. त्याला संत कृपाच झाली पाहिजे. लक्षात ठेवा. संत कृपेने काय होतं? संत कृपेने संत सांगतात, हे बा जीवा, तू देह नसून तू ब्रह्म आहेस. तुझा आणि देहाचा काय संबंध नाही. देह जाणार आहे. म्हणून ते आपल्याला शिकवतात, न मना देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. ते सांगतात हा देह नाशिवंत आहे. आपल्याला ते विचाराने पटवून देतात. भय कोणाला? देहाला का स्वरूपाला? देहाच्या संबंधाने भय आहे. लक्षात ठेवा. देहाच्या संबंधाने भय आहे. पण ते भय निघून गेलं. एक गवळण आपला अनुवाद करते हो, गोकुळातली. ती गवळण म्हणते, मला गोकुळामध्ये भगवंताचा साक्षात्कार झाला. आणि भगवंताचा साक्षात्कार झाल्याचा परिणाम होतो थकीत बहिरे तुका, भागारे सब मन का धोका, कानारे मन मोहन लाल, सबई बिसरू देखे गोपाल. ती गवळण सांगते, आमच्या जीवनातलं भय निघून गेलं. का? भगवंताचा साक्षात्कार झाला. तुकोबारे म्हणतात, आमच्या जीवनामध्ये भय राहिलं नाही आणि कुठली काळजी, कुठली चिंता राहिली नाही. चिंता माणसाला कशाची आहे हो? नाही 2 टाइम मिळालं तर 1 टाइम तरी मिळावं, नाही का? 1 टाइमाची तरी व्यवस्था व्हावी. पोटाची चिंता फार आहे. लक्षात ठेवा. ज्याच्या जीवनामध्ये गुरूंची कृपा, संतांची कृपा झाली ना, तो पोटाचा सुद्धा विचार करीत नाही. तुकोबारे म्हणतात, आता आम्हाला पोटाची सुद्धा चिंता करण्याची गरज नाही. प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना वो भाट, तुका करीना वो भाट. प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना वो भाट, तुका करीना वो भाट,
तुका करीना बोभाट हे भारे महाराज म्हणतात भय तर गेलं पण पोटाची चिंता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट भय निरसली खंती निरसली. मग महाराजांना विचारलं काय? महाराज म्हणतात हा जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली. काय इच्छा पूर्ण होती? काय तुकोबारांना इच्छा होती का मी अभंगात ल्यावी ही इच्छा होती तुकोबारांना? कीर्तन करावी ही इच्छा होती का? नाही. त्यांची इच्छा होती मला भगवंताचा साक्षात्कार व्हावा. बाळवेश घेऊनी श्रीयारी भेटला निळोबारांनी वर्णन केले. ज्या भंडाऱ्या डोंगरामध्ये तुकोबाराय साधनेला बसले, ज्या गुहेमध्ये बसले त्या गुहेमध्ये देव प्रगट झाले हो. हा बालरूप धारण केलं आणि बालरूपामध्ये प्रगट होऊन तुकोबारांनी देवाना दर्शन दिलं. लक्षात ठेवा. तुकोबारे म्हणतात देवा माझी एकच इच्छा आहे आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझ पाहे. तो परमात्मा भेटला त्याचं दर्शन झालं. देवा हेच रूप आमच्या जीवनामध्ये अखंड राहावं. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती. जी इच्छा होती ती इच्छा आमच्या जीवनामध्ये घडली. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आता आमच्या एक देवच आहे. देवाशिवाय आता आमच्या जीवनामध्ये काहीही नाही बर का. तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा विठू बैसला सावळा विठू बैसला सावळा. काय करावी साधने काय करावी साधने. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. कृतकृत्य झालो इच्छा केले ते पावलो. आमची इच्छा होती आम्हाला सर्वत्र देव दिसावा. काय दिसावा? देव दिसावा. हा देवाच्या व्यतिरिक्त आम्हाला जगामध्ये काहीही दिसू नये ही अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि ती पूर्ण झाली. इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंती. शेवटी तुकोबाराय सांगतात तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू. मधली चाल होईल आणि उर्वरित काळामध्ये राहिलेला विचार पूर्ण करून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई.
जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संते, भय निरसली खंती, आजी फळ झाले साचे. साचे म्हणजे खरं, खरंच मला मिळालं, अशी बरेच लोक समाजामध्ये सांगणार आहेत बरं का. खरंच आम्ही परमार्थ केला आणि त्या परमार्थाचं आम्हाला फळ मिळालं असं खरं सांगणारे बरेच लोक आहेत, पण त्यांना खरं मिळालेलं नसतं. आज तुम्ही पहा, दुसरी बाजू आहे. काही लोकांना परमार्थाच्या बाबतीत आपण जर सांगायला गेलो, परमार्थाची साधना करा, परमार्थाची साधना केली तरी तुम्हाला फळ मिळेल. काही लोकांना ते पटत नाही. लोक म्हणतात पुराणातली वांगी पुराणात म्हणतात. असं कुठं असतं का? म्हणजे दोन प्रवाह समाजामध्ये. खरं फळ मिळालेलं नसताना सुद्धा खरं मिळालं म्हणून सांगणारा एक वर्ग आहे, पण मिळालेलं नसतं बरं. आणि काही लोकांना खरं असं फळ मिळतं असं काही लोकांना पटतच नाही, विश्वासच नाही त्याच्यावरती बरं का. तुकोबारांना सांगायचं आहे समाजामध्ये, बाबांनो खरंच परमार्थाची साधना केल्यानंतर जे परमार्थाच्या साधनेचं फळ आहे ना, ते आम्हाला खरंच मिळालं बरं का. त्या भावनेनं आम्ही परमार्थ केला, त्या उद्देशाने आम्ही जीवनामध्ये परमार्थ केला. वास्तविक काय परमार्थाचं फळ मिळालं हे वास्तविक समाजाला सांगू नये असा नियम आहे बरं का. सांगू नये. आपण जे जे परमार्थामध्ये चांगलं करतो ना, ते कधी समाजाच्या समोर उघड करू नये. पण आम्हाला फार हौस आहे उघड करायची बरं का. तुम्ही जी काही परमार्थाची साधना करताना ती कधीही तोंडाने बोलून दाखवायची नाही. झाकून करायचा आहे परमार्थ. परमार्थ कसा करायचा आहे? झाकून करायचं. जे जे परमार्थामध्ये अनुभवाला आलं ते कधीही समाजाच्या समोर प्रगट करू नये असा नियम आहे. नियम आहे, लक्षात ठेवा. खरंच सांगू नये बरं का. समाज त्या योग्यतेचा नाही आहे. समाज त्या योग्यतेचा नाही आहे. बहिर्मुख वृत्तीचे लोक आहेत. आज समाजाचा शास्त्रावरती विश्वास नाही, वेदावरती विश्वास नाही, देवावरती विश्वास नाही, संतांच्या वरती विश्वास नाही. लोक परमार्थ करणाऱ्याला चांगलं म्हणतात का नावं ठेवतात? हो, नावं ठेवतात. हे लोक म्हणतात, ते आले बघा टाळ कुटे. काय म्हणतात? भजन करणाऱ्याला भजन करणारे म्हणत नाही, टाळ कुटे म्हणतात. टाळ कुटे. टाळ कुठं, टाळ कुटतात का टाळ वाजवले जातात? हो, जे गावामध्ये नको त्या कुटाने करतात त्याला कुटणे म्हणतात बरं का. ही माणसं गावामध्ये राहून चवाट्यावरती बसून गावातल्या सवया काही कुटाने करायचं काम करतात आणि भजन करणाऱ्याला म्हणतात टाळ कुटे बरं का. आणि अशा लोकाला तुम्ही सांगायला लागला आम्ही परमार्थ करून भजन करून कृतार्थ झालो, लोकाला पटेल का? पटणार नाही. पटण्यासारखं नाहीये. म्हणून आपला परमार्थाचा अनुभव समाजाला सांगू नये असा एक विधी आहे. पण दुसरा विधी आहे, आपला खरा अनुभव सांगितल्याशिवाय परमार्थाची वृद्धी समाजामध्ये होणार नाहीये. आज समाजामध्ये परमार्थ करणाऱ्यांची संख्या जर वाढावी असं जर वाटत असेल तर या परमार्थाच्या साधनेतून काय प्राप्त होऊ शकतं त्या फलाचं काही अंशांनी दिग्दर्शन समाजाच्या समोर जर केलं तर काही समाजावरती या परमार्थ साधनेचा परिणाम होईल म्हणून काही अंशाने सांगावं लागतं बरं का. सांगण्याकरता परमार्थ नाही. तेव्हा संतांनी हा विचार समाजाच्या समोर प्रगट केला, बाबांनो खरंच आमच्यावरती गुरूंची कृपा झाली, खरीच झाली. स्वप्न खरं असतं का खोटं असतं? स्वप्न खरं असतं का खोटं असतं? खोटं असतंय. आणि तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये स्वप्न खरं झालं. माझ्या जीवनामध्ये स्वप्न, पहिल्यांदा स्वप्न खोटंच असते लक्षात ठेवा. स्वप्न कधी खरं
नसतंय. पण तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये पडलेलं स्वप्न हे खरं आहे, हे खोटं नाहीये, खोटं नाहीये, लक्षात ठेवा. आजी फळ झाले साचे, आम्हाला जे परमार्थाचं फळ मिळालं ते कथाकथित नव्हे म्हणतात तुकोबाराय. खरंच आम्हाला त्या फलाची अनुभूती आली, खरंच आम्हाला ते अनुभवाला आलं. आणि काय अनुभवाला आलं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला ते संत भेटले आणि संत भेटून त्यांनी आमच्यावरती कृपा केली. आणि त्या कृपेतून घडलं काय, आम्हाला मुक्ती प्राप्त झाली, आम्ही मुक्त झालो. बरं, मुक्त होण्याकरता काय करावं लागतं? अनेक साधनं सांगितलेत. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. नामस्मरणाने मुक्ती प्राप्त होते असं ज्ञानोबारांनी वर्णन केलंय. आणि शास्त्रामध्ये वर्णन केले सद्गुरूंच्या कृपेने मनुष्याला मुक्तीना मोक्ष प्राप्त होतो, मोक्ष प्राप्त होतो. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये हे आम्हाला प्राप्त झालं, प्राप्त झालं. बरं का, तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने आवलो विसावा, आता निश्चिंतेने आवलो विसावा. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतेने आवलो विसावा. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. महाराज म्हणतात आम्ही मुक्त झालो. आणि मुक्त झाल्यामुळं, मुक्त म्हणजे होणं म्हणजे काय, देहाचा आणि माझा काही आता संबंध नाही. मी स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहे. आता सत्ता काळाची कोणावरती चालते, कोणावरती चालते हो? ज्याच्या जीवनामध्ये देह तादात्म्य आहे त्याच्या जीवनामध्ये काळाची सत्ता चालते. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये तो संबंध राहिला नाही. आम्हाला जे फळ मिळालं, मोक्ष नाम, मुक्त झालो. आणि मुक्त झाल्यावर महाराज म्हणतात आता आमच्यावरती काळ सत्ता गाजवू शकत नाही. तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ,
तुका म्हणे काय तुका म्हणे काय आता करू न शके बळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती बया तुम्ही सांभाळले संते भय निरासाली खंती भय निरासाली खंती भय निरासाली खंती भय निरासाली खंती तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले संते तुका म्हणे काळ आता करू न शके बळ आम्हाला असं फळ मिळालं मोक्ष ना मुक्ती मिळाली आता आमच्या जीवनामध्ये काळाचा संबंध राहिला नाही म्हणून तुकोबाराला नेण्याकरता काळ आला नाही काळाचा बाप आलता बरं का काळाचा बाप कोण देव काळ त्याच्या आधी नाही लक्षात ठेवा म्हणून तुकोबारांना नेण्याकरता काळ आला नाही काळाचा संबंधच राहिला नाही आता करू न शके बळ आणि हे आज आमच्या जीवनामध्ये घडलं महाराज म्हणतात ते खरं आहे हे कथाकथित नाही आणि घडलं कशामुळं त्या संतांनी आम्हाला सांभाळ तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम